नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज रविवार, आठवड्याभराचं सगळ्या भाज्या, मच्छी आज आणायची आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ते सगळं करत करत घरी येते. आज गौरव बँगलोरहून येणार आहे, त्याला तिकडे मच्छी मिळत नाही, त्याच्यासाठी आज सगळं छान छान स्वयंपाक करायचं. आज सकाळी बाजारात गेले आणि मच्छी घेऊन आले. मच्छी खूप महाग होती, तरी पण मी कोलंबी आणली आणि बोंबील आणले. घरी आणले आणि स्वच्छ धुवून घेतले. तेवढ्यात आले कावळे दादांना बोंबील दिला आणि मग अजून मच्छी स्वच्छ धुवून मग त्याला मॅरिनेशन करायला घेतलं. मॅरिनेशन करण्यासाठी तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस, बोंबील आणि कोलंबी यांना दोघांनाही लावला. त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून घेतली आणि मग कोलंबी आणि बोंबील या दोघांनाही हे लावून मॅरिनेशन केलं आणि 10 मिनिटं बाजूला करून ठेवलं. तोपर्यंत इकडे कांदा, 2-4 लसणीच्या पाकळ्या, टोमॅटो, ओलं खोबरं ह्याचं वाटण केलं. हे कोलंबी आणि बोंबलासाठी हे वाटण होतं. नेहमी मच्छीसाठी जे वाटण करतो ना आपण, ते खूप बारीक करायचं असतं. आज सिंधू माझ्या व्हिडिओ मध्ये आली आहे पहिल्यांदा. सिंधू व्हिडिओ बघतेस ना? हो 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 बघतेस ना? बघते ना. चल आज आपण मच्छी बनवूया. कढईतलं तेल गरम झाल्यावर आलं, लसूण, कोथिंबीर याची जी पेस्ट केली होती ना ती टाकली फोडणीला. त्याच्यानंतर आपण जे बारीक वाटून घेतलेलं वाटण होतं तेही टाकलं. हे छान तेलावर खूप भाजून घ्यायचं. खाली तेलावर लागेल म्हणून ते सतत ढवळत राहायचं. मी वरून मसाला नाही टाकला, कारण मॅरिनेशन करताना मी पुरेसा मसाला टाकला होता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा मसाला इथे सुद्धा टाकून भाजू शकता. हे सगळं छान भाजल्यानंतर मी आता मॅरिनेट केलेली कोलंबी त्यात टाकते. कोलंबीच्या रस्स्याला आवश्यक तेवढं मी पाणी यात टाकलं. आता त्याच्यात एक बटाटा पण कापून टाकला. ह्या बटाट्याने कोलंबीच्या रस्स्याची चव अधिक वाढते. तुम्ही पण एकदा करून बघा. हा कोलंबीचा रस्सा मी छान ढवळून घेतला. आता यात थोडं मीठ सुद्धा पुन्हा नव्याने ऍड केलं, कारण मॅरिनेशन केलेलं मीठ या रस्स्याला तेवढंसं पुरेसं नसतं, म्हणून थोडं मीठही टाका. त्यानंतर मी बोंबीलचा रस्सा सुद्धा असाच बनवायला घेतला. सेम प्रोसिजरनी मी फोडणी दिली. बोंबीलचा रस्सा सुद्धा त्याच्यातही मीठ वरून टाकलं. मी तिखट वरून टाकलेलं नाही. पण एक हिरवी मिरची मात्र उभी चिरून टाकली. मी बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्राय दोन्ही बनवलं आणि आता आपली थाळी तयार. मग गौरव, बँगलोरवरून आलास दमून भागून प्रवासात ना? हो. हा, मग आता तुला जेवण मी जे काय करून घातलं, जेवण खूप छान झालं. एकदम दिमाग खुल गया तुम्हारा अभी. मस्त छान वाटलं. हा, दिमाग की नस. नरम नरम चपात्या. हा ना, आठवण येत असेल ना? सोयाबीन घातले, सोयाबीन घालून पीठ बनवते ना. हा, मेथी असते. छान एकदम मस्त ना. म्हणजे चपात्यांचं स्टँडर्ड घसा पण आहे ना? तसंच आहे, सर्व चव तशीच आहे. काय नाही, खूप जेवलो, पोटभर जेवलो. खूप एकदम म्हणजे चवीबद्दल तर काही प्रश्नच नाही. तू नेहमी मस्तच बनवते जेवण, खूप टेस्टी असतं. आता इतकं जेवलं की झोप यायला लागले. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.